तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षार्थींनी परीक्षा सुरू असताना गोंधळ घालायला सुरुवात केली। या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। छत्रपती संभाजीनगरातील परीक्षार्थींनी गोंधळ घातलेला आहे। गोंधळ घालण्यामागचं कारणही तेच महत्त्वाचं आहे, कारण पेपर फुटल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर विद्यार्थी परीक्षा सोडून रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करतायत। अभ्यास केलेला होता, मात्र ऐन वेळेला पेपर फुटल्याच्या आरोपानंतर हे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत आणि गोंधळ उडालेला आहे। आपण या ठिकाणी पाहताय शेकडोंच्या संख्येने जे काही परीक्षार्थी आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करतायत। उपमुख्यमंत्र्यांच्या नावानं सुद्धा या ठिकाणी घोषणाबाजी करतायत आणि जी काही परिस्थिती आहे ही निर्माण झालेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी जो आहे तो संताप व्यक्त केलेला आहे। मॅडम, काय सांगाल, परीक्षार्थी म्हणून काय वाटतं तुम्हाला, काय तुमची भूमिका आहे, भावना आहे? या ठिकाणी गोंधळ घातला जातो विद्यार्थ्यांकडून। सर, हे जे गोंधळ घातलेलं आहे ना, तर हे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी त्यांच्या यासाठी हे खेळ आहे सरकारचं। कारण हे डबल परीक्षा देऊ लागले, मुलं बाहेरगावचे विद्यार्थी येतात, पेपर देतात, उपाशी राहतात, पेपर देतात आणि डबल पेपर फुटतो आणि ते सीलबंद नसतो। काही जणांचा पेपर, काही जणांचा सीलबंद असतो, हे चुकीचं आहे ना। डिसेंबरला एक्झाम झाली त्यावेळेस पण पेपर फुटला। त्यावेळेस पेपरचे 4 सेक्शनमधले 2 सेक्शन सील नव्हते, 2 सेक्शन सील होते। मग हे जे पेपर होते एक्स्ट्राचे, ते पेपर झेरॉक्स कॉपी असतील आमची ही खात्री असणार आहे, कारण हे जे पेपर आहेत ते आधीचे 2 सेट आहेत, मग हे 2 सेट का तसे सील नाही आहेत, हा एक प्रश्न आहे। दुसरी गोष्ट आहे की मागच्या वर्षीपर्यंत आम्हाला जर सरसकट फेलोशिप मिळत होती, तर मग यावर्षी का नाही मिळू शकत आम्हाला? ज्यांच्यावर भरोसा ठेवला तेच जर आम्हाला विश्वासात घेत नसतील किंवा तेच जर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे जर अशा घटना घडत आहेत, तर मग कोणावर विश्वास ठेवावा, हा सुद्धा प्रश्न या विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपस्थित होतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।